देवा ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष सुजीत पप्पिया भाऊ ढोले व सचिव तानाजी भाऊ मोरे के संकल्पों से पूरे महाराष्ट्र व महाराष्ट्र के बाहर भी सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम करने वाले तथा गरीब व जरूरतमंद लोगों की मदद के लिए हमेशा से तत्पर उपस्थित रहने वाले देवा ग्रुप फाउंडेशन व वन परिक्षेत्र पड़गा द्वारा आज फिर दिनांक 8 जुलाई 2024 को भिवंडी तालुका के वालशीन गांव पाइपलाइन परिसर में वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर वन परिक्षेत्र अधिकारी पड़गा के एसबी देवड़े साहेब, वन परिमंडल अधिकारी दिनेश फरडे, देवा ग्रुप फाउंडेशन के सचिव तानाजी भाऊ मोरे, युवा अध्यक्ष अनुज ढोले, वन रक्षक अनमोल खुड़े, संदीप दड़ारे, मोनिका बेलदार, देवा ग्रुप संगठक रवि पाटिल, हेमंत मोरे, तालुका अध्यक्ष अशोक बुधर, नाना कासार, समीर ठाकरे सहित भारी संख्या में वन परिक्षेत्र पड़गा के अधिकारी व कर्मचारी तथा देवा ग्रुप फाउंडेशन के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। दरवर्षी देवा ग्रुप आणि वन विभाग यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण जुलै महिन्यात घेत असतो। त्या पद्धतीने ह्या वर्षीसुद्धा देवा ग्रुपच्या वतीने आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आपण ह्या पाईपलाईनला साधारण 100 झाडं लावण्याचं प्रयोजन ठेवलं होतं आणि जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। सध्या मागचा जो कोविडचा कालावधी गेलेला आहे त्याच्यामुळे जी ऑक्सिजनची कमतरता आणि वातावरणीय बदल याची जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यात मोठा या पट्ट्यामध्ये जो जनजागृतीचा कार्यक्रम जो आहे तो देवा ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो आणि तो मागच्या वर्षी झाला होता। त्या मागच्या वर्षी आपण वृक्षारोपण केलं होतं आणि ह्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचं आपण काम हाती घेतलेलं आहे। प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथे 100-200 झाडांची
लागवड करत आहोत आणि महाराष्ट्रभर देवा ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही 8 जुलैला केला. झाडं लावण्याचा एकच उद्देश आहे की निसर्गाची जी देण आहे ती कोविड काळात सर्वांना समजून गेली आहे. म्हणून या हिशोबाने सर्वांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला पाहिजे. वृक्षांमुळे आपण ऑक्सिजन झालं, इतर फलांचं किंवा इतर औषधी वस्तू या गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत, ते जोपासण्याचं काम आपण सर्व करत आहेत. तरच फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि देवा ग्रुप यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा पार पाडलेला आहे. तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या युवक कार्यकर्त्यांना आवाहन करतो की पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही वृक्षारोपण एक सदस्याने एक झाड लावलं तरी तुमचं मी आभार मानेन. कार्यक्रम तर चालूच असतात आमचं पूर्ण महाराष्ट्रात. रोज कुठे ना कुठे सामाजिक कार्य चालत असतं. जे आम्ही करतो तशीच आमचं कार्यकर्ते मागोपाठ करत असतात. आता वयोवाटपाचा पण कार्यक्रम आम्ही एक उद्या किंवा परवा घेणार आहेत. हे पण पूर्ण एरिया वाईज जिथे आदिवासी वस्ती आहे, शाळा, जे गरजू विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे तिथे त्यांनी नोंदणी करावा. आम्ही त्यांच्या शाळेमध्ये पोचवण्याचं काम करत आहे.